पोलीस स्टेशन मधून सोडवायचं कशाला? मी तर म्हणतो त्याला तिथेच सुधरू दे. 4 रट्टे खाईल ना पोलिसांचे, सगळी अक्कल ठिकाणावरती येईल. अरे आज ड्रग्ज विकतोय, उद्या खून करत सुटेल हा. नाही रे दादा, अरे त्याची संगतच चुकीची आहे म्हणून फसतो तो. तसाही तो चंदू काही चांगला मुलगा नाहीच आहे. त्यानेच फसवलं असेल समीर दादाला. तुला तर माहिती आहे ना समीर दादा किती भोळा आहे ते. आला असेल त्याच्या बोलण्यात. भोळा? आपल्या बोलण्यात कसा येत नाही का तो? गुंड मवाल्यांच्याच बोलण्यात कसा काय येतो? त्यालाच हे असे उद्योग करायचे असतील, नाहीतर आपल्याशी उर्मटासारखा वागलाच नसता. सगळं खरंय, पण या क्षणी त्याला घरी आणणं तेवढंच महत्वाचं आहे. मला नाही वाटत तसं. चंदू, चंदू खरंच थँक्स यार. मी काय करू म्हणजे तुला समजेल, काहीच सुचत नाहीये. चंदू आज तू नसतास तर. बस काय समीर, एकतर मित्र पण म्हणतोस आणि थँक्स पण. तुला माहितीये ना मित्रांसाठी आपण काय पण करायला तयार असतो. तसं नाही यार चंदू, तू नसतास तर पोलिसांनी माझं काय केलं असतं देव जाणे. पण तू त्यांच्या तावडीतनं कसं सोडवलंस यार मला? अरे बहुत कुछ करना पड़ा, पण तू सुटलास ना, मुझे सब कुछ मिल गया. चंदू यार प्लीज सांग ना काय केलंस ते. काही नाही रे, आपल्यातल्याच एका पोराला तुझ्यावरचा आळ स्वतःवर घ्यायला तयार केला बस. काय? अरे मग त्या मुलाचं काय? तू छोड़ ना यार, वो अपना अंदरूनी मामला है, तू टेंशन मत ले. तू असं नको करूस, खरंच सांग काय झालंय ते. हे बघ समीर, मी भाईंना तुझी गॅरंटी दिली आणि भाईंचा माझ्यावर पूर्ण विश्वास. मग काय, भाईंनी नुसता आदेश दिला ना की आपली पोरं सुटतात. त्यांनी बंदोबस्त केला आणि तू सुटला. थँक्स यार, खरंच थँक्स. चंदू अरे माझ्या घरच्यांना सांगितलंस तू हे सगळं? काय म्हणाले ते? काय ग, बरं वाटत नाहीये का? माझं एक ऐकल. काय? मंदारला घर सोडण्यापासून थांबवा प्लीज, माझ्यासाठी. अगं तो तर घरीच आहे. हो, पण जाणार आहे लवकरच. तुला असं म्हणाला तो? आत्ताच म्हणाला मला तो. मी जाणार आहे म्हणून. जेवणाच्या राहण्याच्या पैशांचं तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणतोय की मी स्वतःला आजमावून बघणार आहे. शेवटी तो माझाच मुलगा आहे, तो असा गप्प बसणार नाही. आणि तो जर असं म्हणत असेल ना
तर त्याला मी कधीही अडवणार नाही. आणि माझ्या मदतीशिवाय तो जर सिद्ध करू शकत असेल तर माझ्यासारखा दुसरा आनंदी कोणी नाही बघा पर्णा. अहो पण किती अवघड आहे ते. बाहेरच्या जगाची कल्पना नाहीये त्याला अजून. येऊ दे, त्याला असा अनुभव दुसरं कुठलंही पुस्तक शिकवणार नाही. पण त्यासाठी तुटपून जे पैसे घेऊन उघड्या जगात एकट्यानं राहायला हवं का? मायेची छत्रछाया सोडून. मी निघते, मला निघायलाच हवं. आई, हे बघा, कोणी काही म्हणू दे, मला जायलाच हवं पोलीस स्टेशनला. आपल्या पोराला आपण मारलं वेगळं आणि पोलिसाने. मी निघते. आई तू थांब. दादा, निदा तू तरी आई बरोबर थांब. आई, मीच येते तुझ्या बरोबर. एवढ्या रात्रीचं तू एकटी जाणारस का तिथे? काही गरज नाहीये कोणी माझ्या बरोबर यायला. जाईन मी एकटी. निघते मी. समीर, आलास? वा, जणू काय मोठं युद्ध जिंकून विजयवीर चालत. घरच्यांचा जीव टांगणीला लावून कोणालाही न सांगता आपले उंडरतायत गावभर. खाणं पिणं विसरून काम धंदे सोडून घरच्यांना शोधत फिरतात. तुला एक फोन करता येत नाही? तेवढंच राहिलं होतं रे. घरच्यांची आबरू वेशीवर कशी टांगता येईल याचाच ध्यास घेतलायस ना तू? अरे आपल्याला काही जमत नाही, काय करता येत नाही तर घरी पडून राहायचं नाही एखाद्या कोपऱ्यात. 2 वेळेचं जेवण द्यायला कोणी नाही म्हणणार नाही तुला. पण शांत बसून राहायचं, कोणालाही ताप न देता. पण ते तुला जमणार नाही. तुझं आपलं उलटच. अरे रवी, शिरजोरी, मारामारी एवढंच येतं ना तुला? उपयोग तर काडीचा नाहीये, वर आबरूचे पण ढिंडवणे काढलेस. वर सिनाजोरी तर पहा ना. मारक्या बैलासारखा बघतोय. समीर, आता त्याच्याही अंगावर हात उगाळणार आहेस तू? अरे तुझ्यासाठी आतडत तुटत असतं रे माझं. पण तुला कोणाचीच किंमत नाही. का असं करतोस तू समीर? का असलं नीच काम करायला लागलायस? आई जाऊ द्या ना, रागावतोय कशाला? हो, समीर निर्दोष आहे. कोणीतरी त्याच्यावर आळ घेतला होता. त्याची काहीच चूक नाहीये. अरे समीर, काय होणार या मुलाचं देव चढे. अरे समीर थांब. हे बघ समीर, जाने दे यार मुझे चंदू. कुठे चाललायस तू? या लोकांना मी मेल्यानंतरच माझी खरी किंमत कळेल. हे समीर काय वेड्यासारखं बडबडतोयस? वेड्यासारखं बडबडू नको म्हणजे? आज काय झालं बघितलंस ना? पोलीस स्टेशन मधनं मला कोणी सोडवलं? तू. माझ्या घरच्यांचं कोणी फिरकायला तरी आलं होतं का तिकडे? सतत सतत मलाच नीचा दाखवायचं.
आणि अशा लोकांसाठी मी जगून तरी काय करू? शेखरनी जवळजवळ घरातनं लाथ मारून हकलायचंच बाकी ठेवलं होतं. आणि अशा लोकांचा मी काय पाळीव कुत्रा म्हणून घराच्या दारात उभा राहू काय? अरे समीर, असं नको बोलूस. ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलतात ना. अरे शेवटी रक्ताची नाती आहेत ती. एक दिवस तुला बोलतील, पण दुसऱ्या दिवशी तुला जवळ करणारच. आणि तुझी आई तर आई आईच्या भरोशावरच ते इतके दिवस काढले मी. ती आईची माया दाखवते रे, पण बाजू कोणाची घेते? दुसऱ्यांची. सतत सतत घरात काही झालं ना तरी चूक कोणाची असते? तर या समीर मोहितेची. मीच नालायक, मीच निकम्मा. खायला कार आणि भुईला भार. मग काय करणार समीर? अरे पैसा लागतोच ना जिथे तिथे. आता तू कमावत नाहीयेस म्हणून तुझे कष्ट कोणाला दिसत नाहीयेत. पण डोंट वरी, मी आहे ना. आता तुला पैसे पण मिळणार आणि तुझी माणसं सुद्धा. थँक्यू थँक्यू चंदू. खरंच खूप बरं वाटलं यार. अख्ख्या जगात एकटा तूच आहेस जो माझा विचार करतोस. आणि नुसता विचार करत नाहीस तर प्रत्यक्षात मला मदतही करतो. आज तू नसतास तर कदाचित मी पोलिसांच्या तावडीतनं सुटलोच नसतो. तू खरंच माझा चांगला मित्र आहेस यार. उगीच लोकांच्या नादाला लागून तुझ्याबद्दल नको तो गैरसमज करून घेतला. आय एम सॉरी चंदू. चंदू, खरंच आपली मैत्री कायम राहील. कधीच सुटणार नाही. नाही, आम्ही काय केलं सावकार, तुमचं तंत्र बरोबर उचललं. पाटलीनबाई पोरीच्या प्रेमात व्याकुळ, त्यामुळे आम्हाला नेम अचूक साधता. बघाच पाटील, त्या नारायणाची सगळी फॅमिली आपल्या जाळ्यात येते का नाही ती. अहो, आता हुकुमाचा एकाच आपल्या हातात गावल्यावर त्या फालतू पाचोळ्याला कोण विचारते? तो शेखर एकदा इंटरव्ह्यूला आला की बघा मी काय करतो. नाही ते समजा खरं आहे, पण तुम्ही नेमका काय करणार ते आम्हाला बी कळू दे ना. नाही नाही, अजिबात नाही. तू पण ना चंदू, किती वेळा तेच तेच प्रश्न विचारणार यार. अरे असं का बोलतोयस तू? 2 दिवस झाले तू माझ्यासोबतच आहेस. तुझ्या घरच्यांना तुझी काळजी वाटत नसेल का? काळजी? अजिबात नाही. घरी कोणालाही वाटत नसेल काळजी माझी. उलट सगळ्यांना वाटत असेल बरं आहे, गेली पिढा एकदाची. ते त्यातून आता घर निशाच्या ताब्यात आहे. म्हणजे माझे खायचे प्यायचे तर सोडच रे, झोपायचे आणि उठण्याचे पण वांदे झालेत. देख चंदू, तू मेरा दोस्त है ना यार, इसीलिए मैं तेरे साथ ही रहूंगा. अरे तू तो मेरे साथ हमेशा के लिए है. पण मला तुझी जेवढी चिंता वाटते ना, तेवढीच तुझ्या आईची चिंता वाटते. आणि तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी तू घरी जा. ये देख दोस्त, अब ज्यादा सोच मत, घर जा. मला माहिती आहे माझं म्हणणं तुला पटतंय है ना. तो सोच मत, सीधे घर जा. खरं तर त्या घरी जायची माझी अजिबात इच्छा नाहीये, पण तू म्हणतोयस म्हणून जाईन मी. ठीक आहे, मिलते. छायला चिपकू साला, चिपक के ही बैठ गया. गले में फंदा पड़ गया फोकट का.
मान ना मान, मैं तेरा मेहमान. सोडायलाच तयार नाही. कुठे झंगट लागलाय मागे. खूप टेन्शन आलंय रे मंदार. संपदा, अगं मी आहे ना. आणि आता समीर पण सुटलाय ना. बघ, सगळं ठीक होईल. उलट आहे मंदार. शेवटी समीर दादाला सोडवलं ते त्या चंदूनेच ना. समीर दादाला तर तो चंदू म्हणजे आता महात्माच वाटत असणार. तो आणखी त्याच्या नादी लागेल आणि फसत जाईल. तसं नाहीये संपदा. अगं चंदू सारख्या लोकांचं बिंग फुटायला फार वेळ लागत नाही. बघ, एक दिवस समीरला स्वतःची चूक कळेल आणि तो त्या चंदूची संगत सोडून देईल. पण तोपर्यंत तो चंदू आपलं खूप मोठं नुकसान करू शकतो मंदार. कधीही न भरून येणार. अगं काहीतरी काय बोलतेस तू? आपलं काय नुकसान करणार आहे तो चंदू? अरे तो चंदू समीर दादाच्या मनात तुझ्याविषयी वाईट साईड भरवू शकतो. आणि आमचा समीर दादा किती भोळा हे माहितीये ना तुला. आई, आधी चहा घे. बाबा, चहा घ्या. आई, काय ग, काय झालं? एवढा कसला विचार करतेस? रोज एका अग्निदिव्याला सामोरं जावं लागतंय. आणि जे समीरच्या बाबतीत घडायला नकोय तेच नेमकं घडतंय. काल समीरला अटक झाली होती. काय? पण कशासाठी? ड्रग्ज विकतो म्हणून. काय सांगतेस तू आई? अरे मी शेखरला म्हटलं माझ्याबरोबर चल पोलीस स्टेशनला, आपण त्याला सोडवणं आणूया, तर सरळ नाही म्हणाला रे. म्हणजे समीर दादा अजूनही? नाही, त्याच्या मित्राने चंदूने सोडवलं त्याला. तो म्हणतोय समीर निर्दोष आहे म्हणून. आणि समीर दादा काय म्हणाला? तो काय म्हणणार? त्याला काही बोलायला तोंड कुठे आहे आणि त्याची बाजू घेऊन बोलायला मलाही कुठे आहे. खूप बोलला रे शेखर त्याला, खूप बोलला. पण काय चुकलं त्याचं? हा नेहमी वागतोच तसा. पण समीर दादा मनाने खूप चांगला आहे ग आई. अरे काय उपयोग आहे त्या चांगल्या मनाचा? त्याच्या भाबड्या मनापायीच तो नेहमी ठोकर खात असतो आणि त्याची जखम माझ्या काळजाला होत असते नेहमी. अशा वेळी तुमची उणीव खूप भासते. आज तुमचा धाक असता तर समीरला शिस्त लागली असती. असं सैरबैर झाला नसता तो. आताही काल रात्री गेलाय ना तो, अजून पत्ता नाहीये त्याचा. काय करायचं मी? शेखरही पाठ फिरवून बसलेला आणि हाय काय करायचं एकटीने काहीच कळत नाही. आई तू का बोलतेस बाबांशी? त्यांना काही कळत नाही आणि मला त्रास होतो ह्याचा. अगं तू एवढ्या कळवळीने त्यांना सगळं सांगतेस आणि ते निर्विकारपणे तुझ्याकडे पाहत असतात. तू नको बोलत जाऊस त्यांच्याशी. पण माझं समाधान होतं रे, होतं माझं समाधान. तरी माझ्या बोलण्याला प्रतिसाद नाही दिला ना, तरी त्यांच्याशी बोलण्याचं समाधान मिळतं मला. इतकी वर्ष ते माझ्यापासून दूर होते, तरी मी मनातल्या मनात बोलायचे त्यांच्याशी. आणि आता तर ते माझ्या समोर आहेत, माझ्या जवळ.
त्यांच्याशी बोलून हलकं वाटतं रे मला. ते माझ्याशी नाही बोलले ना तरीही. काय सांगावं, एक दिवस बाबा पूर्णपणे बरे होतील आणि बोलायलाही लागतील.